नमस्कार। डब्यासाठी अशा पद्धतीने चणचणीत, चटपटीत आणि क्रंची अशी शिमला मिरची तुम्ही नक्की ट्राय करा। अत्यंत सुंदर लागते, झटपट होते, लहानांना मोठ्यांना सर्वांनाच नक्की आवडेल। तर मैत्रिणींनो, आपण रेसिपीकडे वळूयात। आपल्याला सर्वप्रथम 4 शिमला मिरच्या घ्यायच्यात आणि त्या मीडियम साईज वरती आपल्याला बारीक कापून घ्यायच्यात। शिमला मिरची ही खूप बारीक कापायची नाहीये, मीडियम साईजवर किंवा थोडीशी मोठीही तुम्ही आवडीप्रमाणे कापून घेऊ शकता। शिमला मिरची कापून रेडी झालेली आहे। आता यासाठी आपल्याला 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत आणि अवघा 1.5 चमचा शेंगदाण्याचा कूट लागणार आहे। थोडीशी फोडणीसाठी मी बारीक चिरून मिरची घेतलेली आहे आणि लसणाच्या पाकळ्याही आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत। कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर यामध्ये खमंग जिऱ्याची फोडणी करायची आहे आणि जो काही लसूण आणि मिरची आपण बारीक चिरून घेतली होती ती यामध्ये फोडणीला घालून घ्यायची आहे। लसूण आपल्याला गुलाबीसर रंगावर येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। गुलाबीसर झालेला लसणाचा फ्लेवर अत्यंत सुंदर या भाजीमध्ये उतरतो आणि आता या स्टेजला अर्धा चमचा बेसन घालायचं आहे आणि या तेलामध्येच परतून घ्यायचं आहे। आणि आता त्यानंतर यामध्ये शिमला मिरची घालून घ्यायची आहे। अशा पद्धतीने फोडणी केली तर फोडणी ही खमंग होते आणि बेसनामुळे शिमला मिरचीला छानसं कोटिंग येतं आणि ती व्यवस्थित अशी जमून येते। तर आता ही भाजी मी छानशी परतून घेणार आहे आणि भाजी परतत आली की यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि त्यानंतर यामध्ये जाईल 1 चमचा धणे पावडर। आपल्याला लाल तिखट हे बेतानं घालायचंय कारण आपण यामध्ये हिरव्या मिरचीचाही वापर केलेला आहे आणि चिमूटभर तुम्हाला इथे गरम मसाला घालून घ्यायचा आहे। आता पुन्हा एकदा हे व्यवस्थित आपलं मिक्स करून झालं की यामध्ये चवीप्रमाणे, आवडीप्रमाणे आणि गरजेप्रमाणे मीठ जाणार आहे। तर आपण हे सर्व परतून घ्यायचंय आणि ही भाजी व्यवस्थित परतत आली की पुन्हा एकदा यामध्ये आपल्याला वरच्या बाजूने 1 ते 1.5 चमचा बेसन फवारून घ्यायचंय। बेसन हे सगळीकडे पसरवून टाकायचंय आणि बेसनाच्या वरती आपल्याला 1 ते 1.5 चमचा दाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे। आता या स्टेजला ही भाजी न हलवता तुम्हाला यावरती झाकण ठेवून द्यायचंय। झाकण ठेवून दिल्यानंतर 10 मिनिटांनी वाफ काढायची आहे आणि वाफ काढून झाली की ही भाजी आपल्याला मिक्स करायला घ्यायची आहे। अशा पद्धतीने जर केली तर तुम्ही पहा कसा मस्त अशी लपतपीत ग्रेव्ही होते आणि चारी बाजूनी भाजी जमून येते। या स्टेजला होतं काय तर बेसनाचा एक छानसा असा खमंग फ्लेवर आणि दाण्याचा कुरकुरीतपणा या दोन्हीही गोष्टी या भाजीला लागतात आणि चणचणीत अशी लपतपीत अशी ही भाजी तयार होते। तर मैत्रिणींनो, ही भाजी रेडी आहे, अवघी 10 मिनिटात होते। टिफिनला, जेवणाला केव्हाही तुम्ही ट्राय करू शकता। चपाती सोबत आणि भातासोबत अत्यंत उत्तम अशी ही भाजी लागते। तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशाच सिंपल सोप्या टिफिन रेसिपीजसाठी सिंपल सुखदाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।